छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे। अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठांतर्गत मालवणमध्ये अध्यासन केंद्र उभारणार अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात मध्यरात्रीपासून शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली। हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये क्रांती चौक परिसर भगव्या झेंड्यांनी आणि आकर्षक रोषणाईने सजवण्यात आला। यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तसंच शिवजन्मोत्सवानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी शिवनेरी किल्ल्यावर येऊन शिवरायांना अभिवादन केलं। बाळ शिवरायांचा पाळणा हलवत शिवजन्मोत्सव साजरा केला। यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देत त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबईमध्ये मध्यरात्री शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते। मध्यरात्री 12 वाजता नवी मुंबईतल्या बेलापूर किल्ल्यावर तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। त्यानंतर अखंड ज्योत पायी चालत वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आणण्यात आली। नागपूरमध्ये शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला। ढोल ताशांच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला। शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। आग्र्यामध्ये शिवजन्मोत्सवाचं उत्साहाचं वातावरण आहे। यावेळी लाल किल्ल्याच्या बाहेरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा परिसर सजवण्यात आला। त्यामुळे लाल किल्ल्याच्या बाहेर आकर्षक सजावट आणि राज्यभरातून शिवभक्त दाखल व्हायला सुरुवात झाली। स्कूल बस कर्मचाऱ्यांनी 5 मार्चपासून संपाचा इशारा दिला। त्यामुळे परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे। ई-चलान प्रणालीतल्या त्रुटींवर संघटनांचा आक्षेप आहे। संभाजीनगरच्या अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 7 जपानी पर्यटकांसह 40 जण जखमी झाले। गेल्या वर्षभरामध्ये याच ठिकाणी 10 वेळा मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली। पावसाळ्यामध्ये पश्चिम रेल्वेची सेवा अखंडपणे सुरू राहण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्यात आली। गेल्या वर्षी मॉन्सून मुंबईत अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला। त्यामुळे यंदा 25 मे पर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली। नागपूर महानगरपालिकेची विशेष सभा 24 फेब्रुवारीला होणार आहे। सभेमध्ये स्थायी समिती, परिवहन समिती, विविध विशेष समित्यांच्या सदस्यांची निवड होणार आहे। तसंच विशेष सभेपूर्वी भाजप नेत्यांकडून सभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये गोदा आरती सुरू करण्याचा मानस पाहायला मिळतो। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं आणि धार्मिक पर्यटन वाढीसाठी त्र्यंबकेश्वर इथल्या कुशावर्ती इथं रोज गोदा आरती सुरू करण्याचा विचार असल्याचं सांगण्यात आलं।